नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत आज फायनली मिठूच्या केसचा निकाल लागला आणि नीच युवराजला तुरुंगात जावं लागलं. पण मित्रांनो, या सगळ्यात वल्लरीने ज्या प्रकारे ही केस लढवली ना, ती खरंच काबिले तारीफ आहे. आजच्या या एपिसोडमध्ये वल्लरीने खून कसा झाला, कोणी केला, काय काय घडलं, हे सगळा काही घटनाक्रम कोर्टासमोर उभा केलाय. आजचा हा एपिसोड खरंच कमाल आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या एपिसोडच्या रिव्ह्यूला. तर आता वल्लरी नानावटी सरांचं बँक स्टेटमेंट जज साहेबांकडे देत म्हणते की तुम्ही हे नीट बघू शकता की किसन जगदाळे नावाच्या माणसाने यांना सुद्धा पैसे पाठवलेत. आता यावरती नानावटी सर स्पष्टीकरण देत म्हणतात की हो पाठवलेत, कारण मी त्यांचा वकील आहे. वल्लरी म्हणते अगदी बरोबर आहे तुमचं, तुम्ही त्यांचे वकील आहात म्हणून त्यांनी तुम्हाला पैसे पाठवले. पण मला सांगा, याच माणसाने सब इन्स्पेक्टर मीरा सायगावकर यांना का बरं पैसे पाठवले असतील? पुढे आता वल्लरी जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर, याचा असा अर्थ आहे की सब इन्स्पेक्टर मीरा सायगावकर या युवराज ढवळे पाटील यांच्यासाठी काम करत होत्या. आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, युवराज ढवळे पाटील यांना पोलिसांना मॅनेज करायची का बरं गरज भासली असेल? याचं उत्तर पण युवराज ढवळे पाटीलच देतील, असं म्हणत आता वल्लरी युवराज ढवळे पाटीलला विटनेस बॉक्समध्ये बोलून घेते. आता वल्लरी युवराजला म्हणते की युवराज ढवळे पाटील, माझी मैत्रीण श्वेता बक्कळ हिचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिला प्रेमाच्या जाळात ओढलं, लग्नाचं वचन दिलं आणि मग त्यांचं शोषण केलं. हे नाटक सुरू व्हायच्या आधी तुम्ही त्यांना तुमचं खरं नाव सुद्धा सांगितलं नव्हतं. हे खरं की खोटं? यावरती युवराज म्हणतो हे सगळं खोटं आहे मॅडम. अहो, आत्ता श्वेताताईंच्या वडिलांनी सांगितलं होतं ना की त्यांना भास होत होता. वल्लरी म्हणते की या सगळ्यामध्ये त्यांनी फक्त तुमचंच नाव का बरं घेतलं? युवराज म्हणतो की मॅडम, आता हे सगळं मी कसं सांगणार ना? पुढे युवराज जजला म्हणतो की मी एवढं सांगू शकतो माननीय जज साहेब, मी याआधी श्वेताताईंना कधीच भेटलो नाहीये. आता श्वेताला इकडे फार राग आलेला असतो. तर इकडे वल्लरी आता युवराजला म्हणते ठीक आहे, तुम्ही बसू शकता. पुढे वल्लरी जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर, 2 दिवसापूर्वी माझ्या घरी माझ्या मैत्रिणी जेव्हा होत्या तेव्हा त्यांना धमकावण्यासाठी एक दगड फेकला गेलाय. या दगडामध्ये गुंडाळून एक कागद आला होता ज्यावर लिहिलं होतं की साहेबांवरची केस मागे घ्या. आता हे साहेब म्हणजे कोण हे कोर्टाला वेगळं सांगायची गरज नाहीये, पण असो, तो मुद्दा नाहीये. युअर ऑनर, दगडामध्ये गुंडाळून फेकलेला तो कागद आणि युवराज ढवळे पाटील यांचा पक्ष, भूमी सेवा पक्ष याचा मुख्य पत्राचा कागद, हे दोन्ही कागद एकाच कंपनीतून बनवलेत आणि हे लॅब रिपोर्टमध्ये सिद्ध सुद्धा झाले. तर यावरती आता नानावटी सर ऑब्जेक्शन घेत म्हणतात की वल्लरी भामरे, कागद हक्काचा पुरावा म्हणता येईल, कागद कुठेही मिळू शकतो. वल्लरी म्हणते अगदी बरोबर आहे तुमचं, कागद एक असू शकतो, पण कागदावरच्या साईजचं काय? पुढे ती जजला म्हणते की युअर ऑनर, आणखीन एक लॅब रिपोर्ट त्याच फाईलमध्ये अटॅच केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता वल्लरी नानावटी सरांना म्हणते की नानावटी सर, भूमी सेवा पक्षाचं मुख्य पत्र आणि धमकीवरच्या कागदावरची शाई ही एकच आहे. पुढे आता वल्लरी परत एकदा श्वेताला विटनेस बॉक्समध्ये बोलून घेते आणि म्हणते की मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला संकोच वाटू शकतो. पण जर का गुन्हेगार गुन्हा करताना निसंकोचपणे करत असेल तर आपण तरी गुन्ह्याची वाच्यता करताना संकोच का मानायचा? असं म्हणत वल्लरी जरा औंढ गिळते आणि विचारते की मला सांगा, तुमच्यात आणि ढवळे पाटील युवराज यांच्यामध्ये काही शारीरिक संबंध होते का? श्वेता म्हणते की हो. वल्लरी म्हणते मग तुम्ही मला सांगू शकाल का त्यांच्या अंगावर अशी कुठली खूण आहे जी कोणालाच माहिती नाही? यावरती श्वेता म्हणते की त्याच्या कमरेवरती उजव्या बाजूला जन्मखून आहे. वल्लरी म्हणते की युअर ऑनर, मी कोर्टाला विनंती करते की या गोष्टीची शहानिशा करण्यात यावी. असं म्हटल्यावरती आता युवराजला दुसऱ्या खोलीमध्ये ती शहानिशा करायला घेऊन जातात. तर इकडे नानासाहेब नानावटी सरांना धमकी देत म्हणतात, केस हातातून निसटून चाली, युवराज जर अडकला ना तर तुला मी बर्बाद करेल. पुढे आता वल्लरी जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर, श्वेताताई यांच्या आणि युवराज ढवळे पाटील यांच्या नात्याबद्दल खरं सांगतायत की नाही याचा आणखीन एक पुरावा हा मोबाईल आहे. असं म्हणत आता वल्लरी हा मोबाईल जज साहेबांकडे देते आणि तो त्यातला व्हिडिओ दाखवते. तर तितक्यात आता इकडून हे चेक करून येतात आणि ते पुढे जज साहेबांना सांगतात की युअर ऑनर, ह्याच्या कमरेवरती उजव्या बाजूला जन्मखून आहे. वल्लरी म्हणते की अजून पुढे काय बोलायची गरज असेल असं मला वाटत नाही. तर इकडे आता प्रेरणा तेजा ह्या फार खुश होतात. तर इकडून युवराज चिडून म्हणतो हे सगळं खोटं आहे युअर ऑनर, मला मुद्दामाने यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाहीये. जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर, युवराज ढवळे पाटील तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. तर वल्लरी श्वेताला जागेवर जाऊन बसण्यास सांगते. आता पुढे वल्लरी जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर, आता या केसचे सगळ्यात महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे हर्षित ओझा आणि त्यांची बहीण संपदा ओझा हे इतके महत्त्वाचे साक्षीदार आहे की मी त्यांना काही दिवस लपून राहण्यास सांगितलं होतं. आता हे असं हिने म्हटल्यावर तिकडे तेजा आणि प्रेरणा मात्र मोठ्या शॉक होतात. आता पुढे हर्षितला कोर्टामध्ये बोलवलं जातं. वल्लरी हर्षितला विचारते की हर्षित दादा, मला सांगा, तुम्ही मला बहीण मानता का मैत्रीण?
यावरती हर्षित म्हणतो की मी आपको बहीण मानता हूँ. आता वल्लरी नानासाहेब आणि युवराजकडे बघत म्हणते की मी पण तुम्हाला भाऊच मानते, पण काही लोक स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या पवित्र नात्याला बदनाम करायला निघालेत. पुढे वल्लरी हर्षितला विचारते की तुम्ही मला एक सांगू शकाल 15 मार्च 2024 रोजी काय घडलं होतं? हर्षित म्हणतो तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या बहिणीनं सुसाईड अटेम्प्ट केलं होतं. वल्लरी म्हणते असं का केलं त्यांनी? तर हर्षित म्हणतो कारण की युवराज ढवळे पाटील यानं तिला एक्सप्लॉइट केलं होतं. तिला लग्न करायचं वचन दिलं, बायकोसारखं वागवलं आणि मग नंतर लग्न करायला नाही म्हटलं. या गोष्टीचा तिला खूप मोठा धक्का बसला. डिप्रेशनचा तिला अटॅक आला. मी युवराज ढवळे पाटील याच्या अगेन्स्ट पोलिसांकडे FIR करायला गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये. आम्हाला वाटलं होतं आम्हाला न्याय मिळणार, पण असं काहीच घडलं नाही. पुढे तो जज साहेबांना म्हणतो की जज साहेब उलटं आम्हालाच धमकावलं गेलं. आम्हाला असं सांगितलं गेलं केस मागे घ्या नाहीतर तुझ्या बहिणीचा जीव आम्ही घेऊ. मला खूप भीती वाटली. आम्ही केस मागे घेतली कारण मला माझ्या बहिणीची जास्त काळजी आहे. तर आता इकडे युवराज उठतो आणि मोठमोठ्याने बोलायला लागतो की जज साहेब हे सगळं खोटं आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. तर जज साहेब ऑर्डर ऑर्डर म्हणत युवराजला परत एकदा शांत बसण्यास सांगतात आणि म्हणतात की युवराज ढवळे पाटील जर पुन्हा कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणला तर तुमच्यावरती कारवाई होईल, त्यामुळं जागेवरती शांत बसा. पुढे आता वल्लरी संपदा ओझा हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवते. आता ही संपदा सुद्धा युवराजच्या विरुद्ध साक्ष देत त्यांनी तिला कसं फसवलं, काय काय केलं हे सगळं काही सांगते. पुढे आता ती वल्लरीकडे एक पेनड्राईव्ह देत म्हणते की मॅडम ह्या पेनड्राईव्हमध्ये आमच्या दोघांचे फोटो आहेत. आता वल्लरी तो पेनड्राईव्ह जज साहेबांकडे देते. पुढे वल्लरी जज साहेबांना म्हणते की युअर ऑनर युवराज ढवळे पाटील यांनी अनेक मुलींना फसवलं आहे, अनेक मुलींचं शोषण केलं या माणसाने, असं म्हणत आता एक फाईल जज साहेबांकडे देते आणि म्हणते की यामध्ये त्या मुलींची लिस्ट आहेत, त्यामध्ये मुलींचे नंबर पत्ते सगळे काही डिटेल्स आहेत. पोलीस त्या जागेवर जाऊन चौकशी करू शकतात. पुढे म्हणते की युअर ऑनर एवढंच नाही, या नराधामाने यापैकी अनेक मुलींचा अबॉर्शन करायला सुद्धा लावले. अबॉर्शनचे डॉक्युमेंट सुद्धा या फाईलमध्ये आहेत. तर इकडून आता युवराज उठतो आणि मोठ्यानेच म्हणू लागतो की जज साहेब हा नक्कीच विरोधी पक्षाचा कट आहे, हे सगळं खोटं आहे. तर वल्लरी सुद्धा मोठ्या आवाजातच म्हणते सगळंच कसं खोटं असू शकतं युवराज ढवळे पाटील. पुढे ती संपदाला तिथून जाण्यास सांगते. पुढे आता वल्लरी जज साहेबांना म्हणते की जज साहेब आता मी या केसचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार ज्यांना माझ्या मैत्रिणी आत्ताच तुमच्या समोर पकडून आणले, संदेश शिंदे जो भूमी सेवा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि हा युवराज ढवळे पाटलाचा खास माणूस आहे, असं म्हणून आता संदेशला पुढे विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. तर आता इकडे युवराज उठतो आणि म्हणतो अरे असे किती आले आणि किती गेले, असे खूप लोक स्वतःला आमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणवतात, मी याला ओळखत नाही. आता संदेश इकडून म्हणतो अहो साहेब असं काय करताय, तुम्ही सांगा ते काम करायला तयार असतो ना मी. वल्लरी म्हणते एक मिनिटं आता सगळं काही सिद्ध होईलच. पुढे ती म्हणते की युअर ऑनर मला माहिती आहे कोर्टामध्ये आपण फोन यूज करू शकत नाही, पण तरी सुद्धा मला संदेश शिंदे यांचा मोबाईल पाहण्याची परवानगी द्यावी. आता वल्लरीला मोबाईल पाहण्यासाठी परवानगी देतात. मोबाईल संदेशचा फोन घेते आणि त्यातलं सोशल मीडिया अकाउंट ओपन करते. आता यामध्ये युवराजचे आणि ह्या संदेशचे काही फोटो असतात. ते ती जज साहेबांना दाखवत म्हणते की हे बघा सोशल मीडिया अकाउंटवरती युवराज ढवळे पाटील यांच्यासोबत ह्याचा फोटो आहे, नीट पहा. पुढे वल्लरी म्हणते की जज साहेब अजून एक पुरावा मला तुमच्यासमोर सादर करायचा आहे, त्यासाठी मला युवराज ढवळे पाटील यांचा मोबाईल लागेल. असं म्हटल्यावरती आता तिला परमिशन मिळते. आता वल्लरी युवराजचा फोन घेते आणि जज साहेबांकडे देत म्हणते की या फोनमध्ये शेवटचा नंबर जो डायल केलेला आहे त्यावरती फोन लावा. असं म्हटल्यावरती आता जज साहेब त्यावरती फोन लावतात. तर तो फोन संदेशला लागतो. तर याच्यावरून आता सिद्ध होतं की ह्या दोघांची ओळख आहे. फायनली आता दूध का दूध और पाणी का पाणी झालेलं असतं. त्यामुळं आता वल्लरी संदेशला मोठ्या आवाजातच म्हणते खरं खरं सगळं सांगायचं, सगळं काही कबूल करायचं, नाहीतर तुला जन्मठेप होऊ शकते. आता संदेश घाबरतो आणि म्हणतो की जज साहेब युवराज साहेबांनीच मला श्वेता बक्कळचा फोटो पाठवून तिचा काटा काढायला सांगितला होता आणि त्यानंतर ते मला म्हणाले होते की तू हे काम केलं तर मी तुला नगरसेवक पदासाठी प्रमोट करील. मी साधा सुद्धा कार्यकर्ता होतो साहेब, त्यांच्या बोलण्यामध्ये आलो आणि तयार झालो. मी श्वेताला कारने उडवण्याचाही प्रयत्न केला, पण ती वाचली आणि वल्लरी मॅडम जखमी झाल्या होत्या त्या अपघातात. मग मी बुलबुल बागेत पोहोचलो श्वेताला संपवण्यासाठी. त्यांच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर बसलो होतो, तेव्हा श्वेता आणि मिथिला यामध्ये काहीतरी भांडण झालं आणि श्वेता अचानक तिथून निघून गेली आणि माझ्या हातून चुकून श्वेताऐवजी मिथिलावरती वार झाला साहेब. आता हे ऐकून सर्वांनाच फार धक्का बसतो. पुढे वल्लरी जज साहेबांना म्हणते की जज साहेब हा प्रश्न फक्त मिथिला माने किंवा श्वेता या प्रकरणाचा नाहीये, हा प्रश्न विश्वासाचा आहे. प्रत्येक मुलगी गावाकडून मनामध्ये एक विश्वास घेऊन शहरामध्ये येते. हा लढा त्या आईबापांचा आहे जे प्रत्येक मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी करण्यासाठी गावाकडून शहराकडे पाठवतात. हा लढा आहे त्या नेत्याविरुद्धांचा जे नेते जनतेचा सेवक असं सांगून मुलींचं शोषण करतात. युअर ऑनर आज जर युवराज ढवळे पाटील यांना शिक्षा झाली नाही तर देशातल्या प्रत्येक गावाखेड्यामधल्या आई वडिलांचा विश्वास हरेल
आणि ते नाउमेद होतील. युअर ऑनर, आज युवराज ढवळे पाटील याच्या विरोधात सगळे काही पुरावे आहेत. मला खात्री आहे कोर्टाच्या नजरेत युवराज ढवळे पाटील हे फक्त गुन्हेगार आहेत, मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगा नाही. युअर ऑनर, आज तुमच्या निकालाकडे देशातल्या प्रत्येक मुलीचं लक्ष आहे, कारण आम्हाला न्याय हवाय. असं म्हटल्यावर ते आता सगळेजण उठतात आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. पुढे आता जज साहेब ऑर्डर करत म्हणतात की सगळ्यांची साक्ष आणि पुरावे बघता हे कोर्ट या प्रकरणातील मुख्य आरोपी युवराज पाटील आणि हल्लेखोर संदीप शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांची पुढील चौकशी करण्यात यावी असे आदेश देत आहेत. कमाल मित्रांनो, एवढे सगळे पुरावे सादर करून सुद्धा या युवराज ढवळे पाटीलला जन्मठेपेची शिक्षा काही झालेली नाहीये. उलट यावरती जज साहेब म्हणतात की त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. असो, पुढे आता पोलीस येतात आणि युवराजला तिथून घेऊन जाऊ लागतात. युवराज नानासाहेबांकडे गायावाया करू लागतो की नानासाहेब, मला नाही जायचं तुरुंगात, मला नाही जायचं तुरुंगात. पुढे आता युवराजला तिथून घेऊन गेल्यानंतर नानासाहेब पुढे येतात आणि वल्लरीला म्हणतात, तुला ह्या सगळ्या गोष्टींना खूप महागात पडतील. वल्लरी म्हणते, हो मग घे आणखीन एक पंगा. असं म्हटल्यावरती आता नानासाहेब वल्लरीकडे रागाने पाहतात आणि तिथून निघून जातात. आता पुढे नानावटी सर येतात आणि वल्लरीचं कौतुक करत म्हणतात की वल्लरी, आय एम प्राऊड ऑफ यू. तू माझ्या लेक्चरला बसू नकोस असं मी तुला म्हणाला होतो, मग आज त्याच मुलीकडून हारल्याचा मला अभिमान वाटतोय. मी केस जिंकल्यावर जेवढा मला कधी आनंद झाला नाही ना, तेवढा आज मला ही केस हारून झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. पुढे वल्लरी नानावटी सरांच्या पाया पडत म्हणते की थँक्यू सर, हे सगळं तुम्ही जर मला मदत केली नसती ना तर हे शक्यच झालं नसतं. पुढे आता श्वेता वल्लरीला मिठी मारते आणि म्हणते की वल्लरी, तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळायला पाहिजे. पुढे आता ह्या सगळेजणी खुश होतात आणि एकमेकींना मिठी मारतात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.